नमस्कार विद्यार्थी मित्र हो, व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या पहिल्यांदाच मी तुम्हा सगळ्यांना सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये असे खूप सारे टीचर्स आहेत जे YouTubeच्या माध्यमातून पेड प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून खूप छान काम करतायत, खूप छान शिकवतात आणि त्या सगळ्यांची मी खूप 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 रिस्पेक्ट करतो, बरोबर आहे। आणि आता येऊ आपल्या मुद्द्यावर। बघा, महाराष्ट्रामध्ये सध्या MSTCTचा रिझल्ट लागलेला आहे आणि रिझल्ट लागून सध्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आलेली आहे आणि कॉलेज ऍडमिशनचे कॅप राऊंड स्टार्ट होतील, बरोबर आहे। मग हे सगळं सुरू होत असताना महाराष्ट्रामध्ये दोन घटना घडत आहेत। पहिली घटना अशी की जी टीचर मध्ये कॉन्ट्रोवर्सी तयार झालेली आहे आणि दुसरी गोष्ट अशी जी विद्यार्थी, पालक, स्कॅमर्स आणि सीईटी सेल यांच्यामध्ये झालेली आहे। या दोन्ही गोष्टीवर आपण चर्चा करणार आहोत, पण त्याच्या आधी माझा यावर काय रिप्लाय आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे। मुळात सगळ्यांनाच माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये MSTCTच्या सेक्टरमध्ये सध्या काय चाललंय। बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, मी याच्यावर माझा ऑनेस्ट रिप्लाय देतोय। तुम्ही कमेंट्स मध्ये सांगायचं की याचा तोटा कोणाला होणार आहे आणि याच्यामध्ये भलं कोणाचं होणार आहे। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, भलं कोणाचंच होत नसतं। जर एखादी कॉन्ट्रोवर्सी आली तर त्याच्यामध्ये पूर्णतः तोटाच होत असतो आणि सगळ्यात मोठं, हा तोटा कोणाला सहन करावा लागणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। मात्र तुम्हाला काय वाटतं हे कमेंट मध्ये लिहायला तुम्ही विसरू नका। बघा, महाराष्ट्रामध्ये सध्या चाललंय काय, तर महाराष्ट्रामध्ये सध्या चाललंय असं की एक दोन ग्रुप तयार झालेले आहेत। कोणाचंही नाव मी इथे घेणार नाही, कारण का, ते इथिक्स मी जपतो आणि कोणाचंही नाव इथे घेण्याचं नाहीये। कारण का, कारण त्यांनी त्यांचं नाव बनवण्यासाठी खूप मेहनत केलेली आहे आणि मी या गोष्टीला पहिल्यापासून विरोध केलेला आहे की कोणाचं नाव घेऊन कोणालाच डिफेम करू नका, बरोबर आहे। बघा, सगळ्यात महत्त्वाचं एक टीचर ग्रुप ए आहे जो महाराष्ट्रामध्ये खूप छान काम करतो। अगदी आमच्या खांद्याला खांद्या लावून काम करतात, बेस्ट काम करतात, विद्यार्थ्यांना बेस्ट देण्याचं काम करतात, विद्यार्थी त्यांना देव मानतात, बरोबर आहे। मी सुद्धा त्यांना खूप रिस्पेक्ट करतो आणि मी सुद्धा त्यांना देव मानतो, बरोबर आहे। पण असे काही टीचर्स आहेत ज्यांचा एक ग्रुप आहे आणि अशा ग्रुपच्या टीचर्सनं काय केलं, काल संध्याकाळी धडाधड सगळ्या चॅनल्सवरून त्यांचा एक व्हिडिओ आणला गेला। आता त्या व्हिडिओमध्ये असं दर्शवलेलं होतं की एक विद्यार्थिनी आहे, येस, विद्यार्थिनी म्हणण्यापेक्षा एक विद्यार्थी आहे आणि त्या विद्यार्थ्याचा रिझल्ट हा टीचर ग्रुप बी मधले जे आहेत त्यांनी छापलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना काही त्रुटी आढळून आल्या। आता त्या त्रुटी कशा होत्या, तर त्या त्रुटी अशा होत्या की त्या विद्यार्थ्याला जवळजवळ 99.47च्या आसपास काहीतरी मार्क्स होते। येस, त्यांनी ते सगळे प्रूफ्स मध्ये दाखवलेले सुद्धा आहे। मात्र त्या विद्यार्थ्यानं पीडीएफ एडिट करून 99.99 लिहिण्याचा काहीतरी प्रयत्न केला आणि ग्रुप बी च्या टीचरनं ते व्हेरीफाय न करता ते पब्लिश केलं आणि त्याच्याबद्दलचे पॉडकास्ट सुद्धा शूट केले आणि ह्या सगळ्या गोष्टी चालत होत्या। मात्र परवा दिवशी ज्यावेळेला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आली त्यावेळेला मात्र हे सगळं भांडाफोड झालं आणि त्या विद्यार्थ्याचे जे मार्क्स होते ओरिजिनल ते लक्षात आले। मग सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे, जो टीचरचा ग्रुप ए होता त्या सर्वांनी त्यांच्या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओज बनवले। कोणावर व्हिडिओज बनवले, टीचर ग्रुप बी बद्दल बनवले। आता हे सर्व बनवत असताना महत्त्वाचं तुम्हाला काय सांगायचं होतं, तुम्हाला सांगायचं होतं की त्या विद्यार्थ्यानं पीडीएफ एडिट केलेली आहे, मार्क्स चुकीचे आहेत। मग तुम्ही टीचर ग्रुप ए, तुम्ही साधा, जर तुम्ही त्या विद्यार्थ्यांचं हित जर जपत असता, मला तुम्हाला वाईट म्हणायचं नाहीये, जर तुम्ही त्या टीचरचं हित जपत, त्या विद्यार्थ्याचं जर हित जपत असता तर तुम्ही त्याला कॉल करून सांगू शकत होता किंवा टीचर ग्रुप बी चे नंबर्स तुमच्याकडे आहेत, तुम्ही सोबत काम करता, सगळ्यांकडे नंबर्स आहेत, तुम्ही त्यांना एक कॉल करून सांगू शकत होता की सर अशा अशा पद्धतीचं चुकीचं आहे। पण तसं केलं नाही। 5च्या 5 YouTube चॅनल्स वरून तुम्ही व्हिडिओज अपलोड केले आणि व्हिडिओज अपलोड केल्याच्या नंतर त्या टीचर ग्रुप बी बद्दल तुम्ही शब्द वापरले, तुम्ही त्यांचं नाव वापरलं, ठीक आहे, तुम्ही त्यांचं नाव ब्लर केलं, पण ब्लर करत असताना फक्त एक रेष मारून चालत नाही, कारण ते नाव स्पष्टपणे इथे दिसत होतं। म्हणजे मी टीचर वर जर सपोज एक रेष मारली म्हणजे त्याचं नाव दिसतंय असं का नाही। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही त्याच्यावर नाव लपवलं नाही, तुम्ही त्या विद्यार्थ्याचा फोटो सुद्धा लपवला नाही, त्या विद्यार्थ्याच्या फोटोवर कोणत्याही प्रकारचं ब्लर केलेलं नाही। महत्त्वाचं काय, त्या विद्यार्थ्याचं नाव सुद्धा तुम्ही सांगितलं। बरं ठीक आहे, मग ग्रुप टीचर बी आले, त्यांनी युट्यूबवर येऊन माफी मागितली, त्यांनी सांगितलं की आम्ही रिझल्ट व्हेरीफाय केलेला नाही, मात्र आम्ही काय केलं, हा रिझल्ट टाकला। त्यांनी सॉरी बोलले, ठीक आहे, गोष्ट इथे संपली। पण याच्या माध्यमातून तात्पर्य काय येतो, जर टीचर ग्रुप ए यांना जर खरीच म्हणजे खरंच काय म्हणायचं आपल्याला
जर त्यांना खरंच कळवळा होता तर त्यांना एक कॉल करून ते सांगत होते. एकाच वेळी 5च्या 5 चॅनल्स वरून त्यांच्याबद्दल व्हिडिओ बनवण्याची गरज नव्हती. पहिली गोष्ट. बरं ठीक आहे, ग्रुप टीचर बी न काय केलं, ठीक आहे, चूक होती, मान्य केली, सगळं सॉर्ट झालं, बरोबर आहे. पण आता काय, आता ती व्हिडिओ डिलीट करून टाका ना, व्हिडिओ डिलीट करून टाका. आता का त्याच्या व्ह्यूज खायच्यात आपल्याला, नको. आता याच्यामधून तोटा काय होतोय तुम्हाला सांगतो. याच्यामधून तोटा असा होणार आहे की तुम्हाला फेम भेटला, ठीक आहे, ठीक आहे, तुम्हाला रिझल्ट भेटला, ठीक आहे, पण याच्यामध्ये सगळ्यात मोठा तोटा कोणाला सहन व्हावा लागणार आहे, त्या विद्यार्थ्याला. लक्षात ठेवा, तो विद्यार्थी ज्याने 99.47 मार्क्स मिळवले, मान्य चूक झाली त्याच्याकडून, त्याने पीडीएफ एडिट केली, कारण 18 वर्षापर्यंत माणसाचा त्या प्रकारे मेंदू विकसित झालेला नसतो. त्यांच्याकडून चूक झाली, थोड्या हवेसापोटी त्यांनी चूक केली, मात्र त्यांची चूक त्या विद्यार्थ्यांना, कारण तो विद्यार्थी कोणत्या तरी टॉप कॉलेजमध्ये जाणार आहे, हजारो विद्यार्थ्यांना त्याला फेस करावा लागणार आहे, आणि मग पुढची 4 वर्ष जर तो विद्यार्थी खाली मान घालून जर शरणेने बसणार असेल, तर याच्यामधून आपण काय साध्य करणार आहोत. छोट्या व्ह्यूजच्या माध्यमातून जर आपण एकमेकांना डिफेम करत असू तर काय करणार. बरं ठीक आहे, मान्य, आता आपण व्हिडिओ काढले, आपण कंट्रोवर्सी केली, आता व्हिडिओ डिलीट करा, ठीक आहे, मान्य. या गोष्टीसाठी तुमच्याकडे वेळ होता. सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आली आहे, सीईटी सेलने ती जारी केलेली आहे. काही स्टुडंट्स आणि पॅरेंट्स सध्या सीईटी सेलच्या दारात आहेत, आंदोलन करत आहेत. काय सांगतायत की आमच्याबद्दल काय झालंय, प्रॉब्लेम झालाय, आमच्याबद्दल अन्याय झालाय, बरोबर आहे, ठीक आहे. तुम्ही लोकशाही मराठी न्यूज आहे, एबीपी न्यूज आहे, सगळ्या गोष्टीवर ही सध्या बातमी चालते. या गोष्टीकडे कोणाचंही लक्ष नाहीये. काल मी एक व्हिडिओ बनवला होता, सकाळच्या माध्यमातून पेपरवर बातमी आलेली, याच्यावर कोणाचंही लक्ष नाही, कारण तुम्ही तर महाराष्ट्रातले टॉप टीचर्स आहेत, तुम्ही ह्या गोष्टींबद्दल करायला पाहिजे होतं. दुसरी गोष्ट, महाराष्ट्रामध्ये स्कॅमर्सची संख्या वाढलेली आहे. 12 लाख रुपये द्या, 13 लाख रुपये द्या, सीओपी मध्ये डायरेक्ट ऍडमिशन करतो, कुठेही डायरेक्ट ऍडमिशन होत नाही. तरी सुद्धा हे स्कॅमर्स लोक व्हॉट्सअपच्या माध्यमातून, कॉलिंगच्या माध्यमातून, तेच नव्हे, काल तर मला इंस्टाग्रामवर अक्षरशः ऍड दिसून आली, सीओईपी व्हीजेटीआय मध्ये डायरेक्ट ऍडमिशन करून देतो. आणि ती स्कॅमर्स लोक या सगळ्या टीचर्सना टॅग करतात, आम्हाला स्वतःना टॅग्स करतात. कशामुळे, कारण त्यांची रीच वाढावी आणि विद्यार्थ्यांपर्यंत जावे. मग या स्कॅमर्स है ना, या स्कॅमर्सच्या बाबतीमध्ये आपण का बोलत नाही. असे खूप काउन्सिलर्स आहेत, त्या काउन्सिलर्स काय म्हणतात, 50% 50% वर मी ऍडमिशन करून देतो सीओपी ला. अशा काउन्सिलरच्या विरोधामध्ये आपण का बोलत नाहीये, अशा स्कॅमर्सच्या विरोधामध्ये आपण का बोलत नाहीत. आपण काय बोलतो, यांनी चुकीचा रिझल्ट छापला, यांनी पीडीएफ एडिट केली. मला वाटतं याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं नुकसान आहे, कारण जर आपल्याला खरंच कळवळा आहे ना, तर यांच्या विरोधात आपण बोलूया. सीईटी सेलला आपण जाब विचारूया. आता सीईटी सेलच्या माध्यमातून विरोधात एक जनहित याचिका दाखल होणार होती, ती सुद्धा झाली नाही. का, आपण सगळ्यांनीच्या माध्यमातून जर आवाज उठवला आणि याच्यामध्ये जर खरंच काही स्कॅमर्सच्या विरोधात जर आपण उठलो आणि यांचा जर बाजार बसवला, का बसू शकत नाही आपण, नक्कीच बसू शकतो. पण याच्यावर आपल्याला व्हिडिओ बनवायला वेळ नाहीये. आपल्याला व्हिडिओ बनवायला वेळ आहे विद्यार्थ्यांवर, विद्यार्थ्यांच्या चुकीवर. मला सांगा, ते सुद्धा आपलीच लेकरं आहेत. मग त्यांच्याकडून मान्य चूक झाली आहे, परंतु त्यांची चूक त्यांना आयुष्यभर भोगावी लागणार. अशा आपण त्यांना सजा देणार आहोत का, नाही. एकमेकांना डिफेम करणार आहोत का, मुळीच नाही. आणि म्हणून मी सगळ्यांचं खरंच मी खूप रिस्पेक्ट करतो, पण आता ह्या गोष्टी थांबवा आणि इथून पुढे सुद्धा अशा गोष्टी होणार नाही, त्याची काळजी घेऊया. जय महाराष्ट्र. विद्यार्थ्यांना तुम्हाला काय वाटतंय कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा, आणि हे इथं थांबवायला हवं की नाही हे सुद्धा कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा. जय महाराष्ट्र.